पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य ॲक्वेरियम केंद्र उभारण्याबाबत आमदार विक्रांत पाटील यांनी केलेल्या मागणीला मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। पनवेलचे वाढते भौगोलिक महत्त्व, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प व तिसरी मुंबई यामुळे भविष्यात पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले। प्रकल्पात सागरी जीवसृष्टीचे प्रदर्शन, आधुनिक ॲक्वेरियम, सी लायन शो यांसारख्या आकर्षणांचा समावेश असणार आहे। पेण पोलिसांनी गांजासह एका 38 वर्षीय महिलेला अटक केल्यानंतर संबंधित टपरीवर पेण नगरपालिकेनं कारवाई केली आहे। पेण नगरपालिका मैदानाजवळील खाऊ गल्लीतील ही टपरी महिलांच्या उदरनिर्वाहासाठी उभारण्यात आली होती। मात्र या टपरीतून गांजासारख्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर नगरपालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं टपरी जमीनदोस्त केली। नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। अंमली पदार्थांच्या विरोधात प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले। अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर भरतीसोबत मोठ्या प्रमाणात टार बॉल्स म्हणजेच काळ्या डांबराचे गोळे साचत असल्याने पर्यावरणीय चिंता वाढली आहे। तेलगळती, जहाजांमधून टाकलेले इंधन व औद्योगिक सांडपाण्यामुळे तयार होणारे हे गोळे भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर येत आहेत। या प्रदूषणाचा मोठा फटका सागरी जीवसृष्टीला बसत असून मासे, खेकडे आणि इतर जलचरांना धोका निर्माण झालाय। मच्छीमारांच्या जाळ्यांना हे टार बॉल्स चिकटल्यानं मासेमारीवरही परिणाम होत आहे। याबाबत वेळेत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत डोलवी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला वडखळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। 2 मे रोजी रात्री JSW गोवा गेट समोरील हायवे परिसरात पोलिसांनी कारवाई करत राजा जुमराती मिया अली वय 30 वर्ष याला रंगेहात पकडलंय। आरोपीकडून सुमारे 33,300 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। आरोपी हा मूळ बिहार राज्याचा असून सध्या डोलवी येथे वास्तव्यास होता। या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पनवेल परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून आता चोरट्यांनी शैक्षणिक संस्थांनाही लक्ष करण्यास सुरुवात केली आहे। कळंबोली येथील सेक्टर 5E मधील नामांकित दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या AC युनिटचे महागडे कॉपर पाईप अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। सकाळी इन्स्टिट्यूट चालकाला हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। तांब्याच्या वाढत्या किमतींमुळे चोरटे कॉपर साहित्यावर डल्ला मारत असल्याचे बोलले जात आहे। हा चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पुढील तपास सुरू आहे। पेण शहरात सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामासाठी पाणी पुरवठा करताना नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून स्मशानभूमीतील वीज मीटरमधून वीज चोरी होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नगरसेवक भूषण कडू यांनी केलाय। वैकुंठधाम स्मशानभूमीजवळील भोगावती नदीतून पंपाच्या सहाय्यानं टँकर भरताना स्मशानभूमीच्या विद्युत जोडणीचा वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटलंय। यामुळे अतिरिक्त वीज बिलाचा भुर्दंड नगरपालिकेला सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला। हा विषय स्थायी समितीत मांडणार असल्याचेही सांगितले। मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चौक कर्जत फाट्यावर कायमस्वरूपी वाहतूक पोलीस आणि सिग्नल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येते। माथेरान, कर्जत, नाशिक, कल्याण आणि डोंबिवलीकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यानं येथे नेहमीच वाहतुकीत मोठी कोंडी होते। परिसरात हॉटेल, बार, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात असल्यानं शनिवार-रविवारी वाहनांची गर्दी वाढते। फाट्यावर इंडिकेटर सिग्नल असूनही ते बहुतांश वेळा बंद अवस्थेत असल्याची तक्रार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।